तर पब्लिक स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा न्यू ब्लॉग मध्ये. तर आता आपल्याला सकाळी सकाळी काम काय माहितीये, हे कपडे वाळू घालायचे आहेत. दीदीने तर कपडे धुवले परंतु मी वाळू घालणार नाही म्हणते. आपले स्वतःचे वाळू घातले आणि मजे घाला नाही. तर आपण कपडे वगैरे वाळू घालूया आणि मग नंतर आंघोळ वगैरे जाऊया शाळेमध्ये. तर आता आपण कपडे वाळू घालायचे कारण की आपली पहिली ड्युटी सकाळ दिवस आजच्यापासून सुरू. तर चला त्याला वाळू घालूया टेरेस वरती. आपण ना कपड्याचं बकेट आणलंय टेरेस वरती. तर आता वाळू घालूया. बघा इकडं एवढा मोठा टेरेस आहे. या टेरेस वरती आपल्याला एवढं बकेट भरून कपडे वाळू घालायचे. तर चला करूया वाळू घालूया, काम करूया. म्हणजेच की हे कसं आहे ना, एवढे कपडे कारण की एक हप्त्यामध्ये खाली फक्त तिथे एका दिवशी धुवते आणि ते सगळं बकेट भरले. तर आता आज धुवले तर आज वाळू घालायचे. तर चला आपण वाळू घालूया. तुम्ही बघू शकता तर सगळे कपडे आपण वाळू घातले. हे बघा इकडेच घातले टेरेस वरती. त्याला काय नाही, सगळं दुपारच्या 5 वाजेपर्यंत हे वाळून जातील. मग शाळेतून आल्यासाला काढता येईल. तर आता पहिलं आपल्याला जायचे शाळेमध्ये. तर आपण जाऊया खाली आणि फटाफट रेडी वगैरे होऊया. आणि पहिलं आता वाजले 8:30 आणि आपल्याला 9 वाजता शाळेमध्ये जायचं राहते. तर आता अर्ध्या तासामध्ये आंघोळ वगैरे करून जेवण वगैरे करून रेडी व्हायचं आणि निघायचे शाळेला. तर चला जाऊया आता रेडी होण्यासाठी. आता आपण झालो रेडी. तर आता आपण जाऊया शाळेमध्ये. आणि विषय असा आहे ना की म्हणजे काल सर ना म्हणाल ते इंग्लिशचे वैजन कंप्लीट करणार नाही ना, तर त्याला ह्या हातावर 10 आणि उलट्या हातावर 10 छड्या म्हणाले. तर आपली कंप्लीट झाली नाही. तर बघूया आता कसं आहे कसं नाही. तर काय सांगू तुम्हाला, तर मारणार तर लय दुखणार. पहिलेच हाताला लागले आणि चार्जिंग मोबाईल लावा म्हणलं ना तर लाईट गेली. हे बघा बघू शकता. काय सांगू. तर आता चला जाऊया आपण शाळेमध्ये. तर आज आपण ना पूर्ण 15 मिनिट जल्दी जातो शाळेमध्ये, तुम्ही समजताय. तर आता जाऊ आपण शाळेमध्ये. तुम्ही बघू शकता आपल्या एवढी गरिबी आली की भाऊचं हॉस्पिटल घेऊन आपल्याला व्हिडिओ पोस्ट करावं लागतंय. तर गरिबी आली आता वाजते 9:15. तर 9:15च्या पूर्ण आपल्याला घेणार नाहीत मॅडम वर्गामध्ये. तर आपण जाऊया आता फटाकने. आणि पहिलं 2 मिनिट बाकी, आता जाऊया शाळेमध्ये. आता आलोय ना आपण दवाखान्यामध्ये. दवाखान्यामध्ये यायचं कारण काय माहितीये तुम्हाला, तर थांबा सांगतो. तर हे आहे ना, म्हणजे हे दुःख आपल्याला झालं परंतु ते दुःख काय नीट व्हायचं नावच घेत नाही. आणि त्याच्यानं आणि वगैरे पी वगैरे भरते आणि ते ना म्हणजे इन्फेक्शन झाल्यासारखं पसरते सगळ्या बोटाला. म्हणलं की एवढं कसं करावं. आपण आलो आता दवाखान्यामध्ये. तर विषय ते हे पण होता आणि एक विषय दुसरा पण होता. म्हणजेच की ते तुम्हाला सांगितलेलं इंग्लिशची वय आपल्याकडून कंप्लीट झाली नाही. आणि सर अशा हातावर 10 आणि अशा हातावर 10 आणि ते पण एक विषय होता आणि हे पण एक विषय होता. मेन कारण तर तेच इंग्लिशची वय समजा. तर आपण क्लास बुडवला नाही परंतु आता आलोय आपण दवाखान्यामध्ये. तर इथं थोडं बहुत बसलं, इथं पाणी पिलं मेन तर पहिलं. आता जाऊया आपण दवाखान्यामध्ये आणि 10 मिनिटच बाकी आहेत कारण की ते दवाखाना बंद होण्यासाठी 12 वाजता बंद होतं वाटतं. आता वाजते 11:50. तर जाऊया चिठी वगैरे काढूया आणि गोळ्या वगैरे तसलं काय नाही. दररोज बारे होतोय गोळ्या वगैरे, फक्त त्याला नाही हा बारेच आपण साफ वगैरे करून घेऊया. आता तर आपण जाऊया दवाखान्यामध्ये. दवाखान्यामध्ये तर आताच गेला असतो पण या हॉटेलचे मालक गेले दवाखान्यामध्ये चाय देण्यासाठी आणि आम्हाला इथं बसून गेलेत. माहिती आहे तुम्हाला. आपण गेलतो दवाखान्यामध्ये आणि दवाखान्यामध्ये ना यावेळेस आपल्याला केली पट्टी. तर तुम्ही बघू शकता पट्टी कशी केली. आणि 2 दिवस ठेवू म्हणले आणि दुसऱ्या दिवशी ये म्हणले. तर आता आपण पट्टी वगैरे केलो आणि मेडिसिन वगैरे गोळ्या वगैरे दिल्या आपल्याला खिशात आहेत. तर आता आपण जाऊया शाळेमध्ये. सरला म्हणाल तर 15 मिनिट परंतु 15चं चौबल झाले की 1 घंटा झाला आम्ही इथं दवाखान्यामध्ये. काय सांगू तुम्हाला. तर चला जाऊया आता आपण शाळेमध्ये आणि शाळेमध्ये जाऊन बघूया काय आहे काय नाही. आता आलोय आपण घरी लंच टाइम मध्ये जेवण करण्यासाठी. तर आता आपण जेवण वगैरे करूया आणि ते गोळ्या दिलेल्या गोळ्या खाऊया आणि रिटर्न जाऊया आपण शाळेमध्ये. तर आता जेवण वगैरे करूया आणि रेडी होऊया. आता केलो आपण जेवण आणि आपलं ना उजव हाताला लागलं. त्याला पट्टी केल्याबद्दल आपल्याला त्याला जेवायला येत नव्हतं. तर ना मिठाकने हाताने जेवलं तर बघा किती सांडलंय एवढं. काय सांगू. तर आता ना आपण झालो रेडी वगैरे. तर आता आपण जाऊया शाळेमध्ये. शाळेमध्ये जाऊया आणि बघूया काय आणि काय होते काय नाही. तर चला जाऊया आता शाळेमध्ये. आता आलो आपण शाळेमधून आणि शाळेमधून आलो आणि दोस्ताकडनं हे लेझरची पेन होती. तर हे पेनचं तुम्हाला कमाल दाखवू का. चला दाखवतो. तर आपण शाळेमध्ये वगैरे जाऊन आलो परंतु आपला सगळा दिवस चांगला गेला. म्हणजे चांगला गेला, 1 नंबर गेला. आता तुम्हाला फक्त हे पेन दिसते ना, तर आता कमाल दाखवते. पेन तर नाही आहे परंतु पेन सारखं. आता इकडे बघा. चौका पेन तर नाही आहे, ते लेझर लाईट आहे. पेन तर तुम्हाला म्हणतोय परंतु तिथे काय दिसत नाही. इथं पण बघू शकता तुम्ही. हो का. थोडं काय कॅमेरामध्ये तुमचं दिसत नाही. मला डोळ्यांना जसं दिसतं तुम्हाला तसं दिसत नसेल. तर जाऊ द्या. आता तुम्हाला आता रात्री कमाल दाखवतो. तर आता आपण आलोय घरी. तर जेवण वगैरे करूया कारण की लई भूक लागलेली आहे. आणि आता कमालला तुम्हाला रात्रशा दाखवतो.
तर मी तुम्हाला म्हणत होतो की आपण बाहेर वगैरे जाऊया आणि ते लेझर राईडचा कमाल दाखवतो, परंतु ना विषय असा झाला ना, मी तेव्हा झोपी गेलो आणि आता वाजतेत रात्रीचे 9. तुम्हाला खोटं वाटते का? हा बा iPhone 17 मधून दाखवतो तुम्हाला. आता वाजते रात्रीचे 9. हो का, iPhone 17 Pro Max कालच लॉन्च झालता आणि आज आपण घेतला. हो का, 9 वाजते. तर ना म्हणजे आता 9 वाजता बाहेर कोण जाणार गावामध्ये, सिटीमध्ये एक जायला परवडत असतं, परंतु आता ना आपण उठलंय तसं ना, तर आता जेवण जेवण वगैरे करूया, तोंड वगैरे धुवून जेवण वगैरे करूया आणि मग नंतर ना आता आपण 5 वाजले होते तेव्हा झोपतो आणि 8 8:30ला उठलो समजा, तर आता ना रात्रीचे 12 वाजेपर्यंत आपण लिहत बसणार, होईल ते जाईल रात्री 12 वाजेपर्यंत आपण लिहत बसणार. तर आता पब्लिक जेवण करूया. आता आपलं जेवण वगैरे झालं, परंतु आता आपण अभ्यास करायला बसणार आहे. तर आपण आता अभ्यास करायला बसूया. ते भाजी ना लयच तिखट झाली राव, तिखट लागते काय सांगू, पाणी पिलं तरी पण. तर सगळं जाऊ द्या आता. आता आपण बसलोय, वही वगैरे घेतलं, आता आपण लिहत बसूया. तर पब्लिक लिहून लिहून आपला हात दुखत होता, तर दीदीला म्हणलं की लगे लिहू नकरच लिहून दे, तर दीदी आपल्याला थोडस लिहून देते. तर अनेक ना आपल्याला लय लिहायचे आहे, तर काय सांगू तुम्हाला, तेवढं आणि समजा 10-20 पेजेस असेल, 10 पेज आणि इकडून इकडून 20 झाले, 20 पकडा, तर आपल्याला तेवढे 20 पेजेस लिहायचे, तर ते आपण करून टाकू, तेवढं काय लय नाही, आपण करून टाकू. तर पब्लिक आपला ब्लॉग इथे समाप्त करूया, तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये, तवर ना बाय.